नमस्कार. महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींचं लाडकी बहीण योजनेच्या नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे. लाडकी बहीण योजनेसंदर्भात लाडक्या बहिणींसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत. बघा, सर्वात मोठी खुशखबर, आत्ताची सर्वात मोठी बातमी या ठिकाणी आली आहे. सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी, ती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. बघा, आजच संक्रांत, आजच या ठिकाणी संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या निमित्ताने सर्वात अगोदर सर्व महाराष्ट्रातील तमाम माता भगिनींना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. सर्व महाराष्ट्रातील तमाम महिला भगिनींना संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आणि आजच संक्रांत आहे, तर संक्रांतीचं बोनस तुम्हाला मिळतं आहे का, ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. आजच या ठिकाणी संक्रांत आहे, तर सरकार तुम्हाला आजच पैसे या ठिकाणी वाटप करणार आहे का, ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. संपूर्ण माहिती पाहायला मिळणार आहे. 14 जानेवारीचे सर्वात मोठे अपडेट तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आत्ताची सर्वात मोठी बातमी, सर्वात मोठी खुशखबर आहे लाडक्या बहिणींसाठी. तर बघा, 9,000 रुपये आणि 6,000 रुपये वाटपाच्या संदर्भाची सर्वात मोठी बातमी आपण या ठिकाणी पाहणार आहोत. ठीक 8 वाजता तुम्हाला पैसे या ठिकाणी येऊ शकतात. काय महत्त्वाची माहिती आहे, संपूर्ण माहिती आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. संपूर्ण माहिती समजून घेणार आहोत. त्या अगोदर सर्व महिला भगिनींना विनंती आहे, सर्वांनी लगेच व्हिडिओला लाईक करा. चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला पण सर्वांनी सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची छोट्यातली छोटी आणि मोठ्यातली मोठी अपडेट सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळते. त्यामुळे सर्व महिला भगिनींनी लगेच व्हिडिओला लाईक करा आणि महत्त्वाचं म्हणजे हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करायचा आहे. महाराष्ट्रात सगळीकडे व्हायरल झाला पाहिजे अशा पद्धतीने सर्वांना व्हिडिओला शेअर करायचं आहे. बघा, 14 जानेवारीची आत्ताची सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी बातमी लाडक्या बहिणींसाठी आहे. आजच संक्रांत आहे आणि संक्रांतीच्या निमित्ताने तुम्हाला बोनस या ठिकाणी मिळणार आहे. त्याची माहिती आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर नेहमीप्रमाणेच थोडाही वेळ वाया न घालवता लगेच आपण व्हिडिओला सुरुवात करूया आणि संपूर्ण महत्त्वाची माहिती पुराव्याच्या सहितच पाहूया. तर बघा, संपूर्ण माहिती पाहण्यासाठी आपण ह्या ठिकाणी आहोत. बघा, मुंबई लाडकी बहीण योजना ही महायुती सरकारची सर्वात लाडकी योजना म्हणून ओळखली जाते. बघा, सर्वात फेमस योजना आहे महायुती सरकारची, सर्वात फेमस योजना, लोकप्रिय योजना लाडकी बहीण योजना. आणि सर्व महाराष्ट्रातील तमाम लाडक्या बहिणींच्या तोंडावर आपल्याला लाडकी बहीणचाच त्या ठिकाणी विषय पाहायला मिळतो. तुम्ही कुठेही प्रवास करा, लाडक्या बहिणींचे पैसे, कुठेही पैसे काढायला गेलात तर लाडक्या बहिणींचे पैसे त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. आता पात्र असलेल्या लाडक्या बहिणींना जुलैपासून प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये दिले जातात. बघा, जुलैपासून 1,500 रुपये दिले जातात. तर मार्चपासून ही रक्कम 2,100 रुपये होणार आहे. मार्चपासून 2,100 रुपये रक्कम होणार आहे. आता 2,100 रुपये रक्कम कोणकोणत्या महिलांना 2,100 रुपये पाहिजेत त्यांनी पटापट कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे सर्व महिलांनी. कारण बघा, 2,100ची मागणी तुम्ही जर करणार नाही तर तुम्हाला मिळणार नाही. त्यामुळे तुमची मागणी महत्त्वाची आहे आणि मागणी करण्यासाठी सरकारपर्यंत ती बातमी गेली पाहिजे. म्हणून तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सर्वांना लिहून पाठवायचे 2,100 रुपये कोणकोणत्या महिलांना पाहिजे. तुम्हाला पण 2,100 रुपये पाहिजेत का, पाहिजे असतील तर कमेंट बॉक्समध्ये सर्वांनी लिहून पाठवा. सरकारकडे मागणी करा, तरच तुम्हाला ती मागणी त्या ठिकाणी पूर्ण केली जाईल. सरकारकडे मागणी करायची, तुम्हाला 2,100 रुपये पाहिजेत म्हणून सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. 2,100 रुपये पाहिजेत, 2,100 रुपये पाहिजेत, सर्वांनी त्या ठिकाणी लिहून पाठवायचं. बघा, 2,100 रुपये तुम्हाला आता दिले जाणार आहेत. कधीपासून, तर मार्चपासून. याची माहिती आपल्याला काय पाहायला मिळते, तर या संदर्भात बजेटमध्ये बघा, सर्वात मोठी बातमी आहे, सर्वात मोठी बातमी, आत्ताची सर्वात मोठी बातमी. या संदर्भात विशेष तरतूद बजेटमध्ये केली जाणार आहे. अर्थसंकल्पामध्ये विशेष तरतूद केली जाणार आहे. म्हणजेच 2,100 रुपये तुम्हाला दिले जाणार आहेत. त्याची मागणी तुमची असायला पाहिजे. जोरदार मागणी या ठिकाणी महिलांनी केली पाहिजे. 2,100 रुपये सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. मागणी जर तुम्ही कराल तर ती मागणी सरकारपर्यंत जाईल. मागणीच करणार नसाल तर मागणी त्या ठिकाणी मान्य होत नाही. त्यामुळे मागण्या करणं गरजेचं आहे. तर सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये 2,100 रुपये लिहून पाठवायचे. बघा, तरतूद केली जाणार असल्याची माहिती मिळाली. तुम्ही जर 2,100 रुपये खात्यावर येण्याचं स्वप्न पाहत असाल तर ते आता विसराच. का विसरायचे, कोणत्या महिलांनी विसरायचे ते पण आपण पाहणार आहोत. बघा, 2,100 रुपये सोडाच 1,500 रुपये पण येणार नाहीत. कोणत्या महिलांना ते पण आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तर बघा, संपूर्ण माहिती तुम्हाला पाहायला मिळेल. लाडकी बहीण योजनेचे निकष कठोर करण्यात आलेले आहेत. काही ठिकाणी जिथे तक्रारी आल्या आहेत तिथे अर्ज कागदपत्रांची फेरतपासणी केली जात आहे. त्यामुळे अनेक महिलांचे अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. लातूर, गडचिरोली, धुळे जिल्ह्यातील अनेक भागांमध्ये तक्रारी नोंदवण्यात आल्याने महिलांचे अर्ज पुन्हा पडताळून पाहिले जातात. बघा, पुन्हा अर्ज या ठिकाणी पडताळून पाहिले जात आहेत. आता पुणे, पिंपरी चिंचवडसह काही जिल्ह्यांमध्ये 10,000हून अधिक अर्ज आधीच बाद झालेत. अर्ज जे 10,000हून अधिक अर्ज या ठिकाणी आधीच बाद झाले. त्यामुळे आता आणखी काही अर्ज बाद होण्याची शक्यता आहे. आणखी काही अर्ज जे त्या ठिकाणी बाद होण्याची शक्यता आहे. आता बघा, भरपूर महिला आहेत, त्या महिलांचे त्या ठिकाणी कोणकोणत्या अटी आहेत, काही नियम आहेत, त्यामुळे तुमचे अर्ज बाद होत आहेत. काय माहिती ते पण मी तुम्हाला सांगतोय. त्यामुळे सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मकर संक्रांत आज आहे. संक्रांतीचा बोनस तुम्हाला आज मिळतोय का ते पण आपण पाहणार आहोत. सर्वात मोठी खुशखबर आहे, सर्वात मोठी बातमी तुमच्यासाठी. बघा, अर्ज बाद झालेल्या महिलांना 2,100 रुपये काय 1,500 रुपये देखील मिळणार नाहीत. कारण तुमचा अर्जच बाद झाला आहे, त्यामुळे तुम्हाला पैसेच मिळणार नाही. शिवाय जेवढे पैसे तुम्ही सरकारला फसवून घेतले ते रिटर्न करावे लागणार आहेत.
बघा हे रिटर्न वगैरेच्या संदर्भात निर्णय अजून झालेला नाही आहे, पण तसा निर्णय होऊ शकतो. ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता अजूनही आला नाही त्यांच्यासाठी विशेष करून धोक्याची घंटा आहे. ज्या महिलांना डिसेंबरचा हप्ता आला नाही त्या महिलांसाठी धोक्याची घंटा आहे. बघा त्यांच्या अर्जात काहीतरी गडबड असल्याने त्यांना पैसे मिळण्यासाठी उशीर होत आहे. आता सर्वात मोठी बातमी संक्रांतीच्या संदर्भात. बघा मकर संक्रांतीपर्यंत 7वा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यावर जमा होईल अशी चर्चा आहे. बघा जर आपण पाहिले तर आज मकर संक्रांत आहे, तर मकर संक्रांतीपर्यंत या ठिकाणी म्हटलेलं आहे. म्हणजेच काय तर आजच्या दिवशी पण तुम्हाला केव्हाही पैसे वाटप होऊ शकतात. आज पण जर आपण पाहिलं तर बघा आजही तुम्हाला केव्हाही पैसे वाटप व्हायला सुरुवात होऊ शकते. शक्यतोवर आज रात्री 8 वाजल्यापासून तुम्हाला पैसे या ठिकाणी जमा व्हायला सुरुवात होऊ शकते. त्यामुळे ज्या काही महिला भगिनी असतील ज्यांना पैसे येतील त्यांनी कमेंट बॉक्समध्ये लगेच लिहून पाठवायचे पैसे आले म्हणून. ज्यांना येतील त्यांनी, आणि ज्यांना आले नसतील त्यांनी नाही लिहून पाठवायचे. त्यासोबतच संक्रांतीमध्ये बघा आजच तुम्हाला बोनस पाहिजे का, आजच संक्रांत आहे आणि आजच संक्रांतीचे पैसे पाहिजेत का तुम्हाला, तर तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. आजच सर्वांना लिहून पाठवायचे आजच पैसे. कारण बघा सरकारकडे तुम्हाला मागणी करायची, तर तुमची मागणी मंजूर होईल. तुम्ही जर मागणी केली आजच त्या ठिकाणी संक्रांतीच्या सणानिमित्त पैसे सणासाठी लागतात, तर तुम्हाला मागणी करावी लागेल आजच पैसे पाहिजेत, आजच संक्रांत आहे, तर संक्रांतीचा जो हप्ता आहे तुम्हाला आजच त्या ठिकाणी सरकार जमा करू शकतो जर तुमची मागणी असेल तर. जास्तीत जास्त महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तर बघा लाडक्या बहिणींना ह्या ठिकाणी 7वा हप्ता आजच जमा होणार अशी चर्चा आहे. मात्र तुम्ही या निकषात बसत नसाल तर तुमच्याही खात्यावर पैसे येणार नाहीत. कोणते निकष आहेत त्यामध्ये जर तुम्ही बसत नसाल तर तुमच्या खात्यावर पैसे येणार नाहीत. निकषही पाहून घ्या. बघा पहिला नियम आहे कुटुंबाची उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त नसावं. तुमचं उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा जास्त आहे का नाही ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचं. 2.5 लाखांपेक्षा उत्पन्न जास्त नाही तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. दुसरा नियम आहे बघा आधार कार्ड हे तुमच्या अकाउंटशी लिंक असलं पाहिजे. आधार कार्ड तुमच्या बँक खात्याशी लिंक आहे का तुम्ही कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवायचे. पुढे बघा लाभ घेणारी महिला जर लग्न होऊन महाराष्ट्राबाहेर गेली तर तिचा अर्ज बाद होणार आहे. तर बघा तुम्ही महाराष्ट्रात राहता की महाराष्ट्राबाहेर राहता ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. पुढे बघा कुटुंबात 4 चाकी वाहन असेल तर या महिलांना योजनेचा लाभ मिळणार आहे. बघा कुटुंबामध्ये 4 चाकी वाहन, तुमच्या कुटुंबातही 4 चाकी वाहन आहे का, तुमच्याकडे कार वगैरे आहे का, कार पिकअप बोलेरो, नंतर आपण जर पाहिलं तर वेगवेगळ्या पद्धतीच्या गाड्या असतात 4 चाकी वाहन, तर ते तुमच्याकडे आहे का. ट्रॅक्टर वगळता 4 चाकी वाहन असेल तर ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे किंवा नाही. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघा या योजनेचा लाभ घेणारी महिला इतर कोणत्याही सरकारी योजनेचा लाभ घेत नसावी. कोणत्या योजना, तर बघा या योजनेचा म्हणजेच कोणत्या, तर बघा जर तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेताय तर इतर कोणत्याही योजनेचा तुम्ही लाभ घेत नसावी. कोणती योजना, तर त्यामध्ये भरपूर महिला संजय गांधी योजनेचा लाभ घेतात. नंतर आपण पाहिलं तर भरपूर अशा योजना आहेत त्या योजनांचा तुम्ही लाभ घेतात. तर फक्त तुम्ही लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या असला पाहिजेत. तर तुम्ही फक्त लाडकी बहीण योजनेचाच लाभ घेतात का ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे. पुढे बघा PM किसान सन्मान योजना आणि नमो शेतकरी योजनेचा लाभ कोणी घेत असेल तर लाभ मिळणार नाही. बघा जर तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घेत असाल, नमो शेतकरी योजनेचा लाभ घेत असाल तरी पण तुम्हाला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळणार नाही. त्यामुळे तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचे तुम्ही PM किसान योजनेचा लाभ घेतात की नमो शेतकरी योजनेचा लाभ घेतात की लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतात ते पण तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं. बघा सर्वच्या सर्व माहिती अतिशय महत्त्वाची आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आजच या ठिकाणी संक्रांत आहे तर आजच तुम्हाला पैसे आले तर त्या ठिकाणी महत्त्वाचं असेल. ज्या पद्धतीने आपण त्या ठिकाणी पाहत असतो मराठीमध्ये पण त्या ठिकाणी म्हण आहे तीत ही महत्त्वाची असते, तिथीलाच त्या ठिकाणी पुजलं तर महत्त्वाचं असतं. तर बघा जर आपण पाहिले तर आज मकर संक्रांत आहे, मकर संक्रांतीनिमित्त आजच तुम्हाला पैसे यायला पाहिजे सर्वांना. तर मागणी तुम्हाला करायची. सर्व महिलांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आजच पैसे पाहिजेत तर तुमची मागणी सरकारपर्यंत जाईल. जर तुम्ही मागणी केली नाही तर तुमची मागणी सरकारपर्यंत पोहोचणार नाही. त्यामुळे सर्वांनी कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा आणि शक्यतोवर आजच तुम्हाला पैसे जे त्या ठिकाणी वाटप सुरुवात होऊ शकते. आजच रात्रीपर्यंत तुम्हाला पैसे यायला सुरुवात होऊ शकते. कारण या ठिकाणी म्हटलंय बघा मकर संक्रांतीपर्यंत, मकर संक्रांत आजच आहे त्यामुळे आजच तुम्हाला वाटप होऊ शकतं. तर अशी माहिती होती. सर्वांना व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. लाडकी बहीण योजनेची नवीन अपडेट घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.